ते उद्या आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी जे गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट आणायचंय आणि आपल्या पोरांसाठी खाऊ आणायचंय. तर तुला आणायला जमेल का केदू? हो आणतो, हा गिफ्ट आणतो. नक्की आण हा, विसरू नकोस केदू. बस ना बॉस किती. बरं आता मी येते, मला काम आहे. हा बाय केदू. अरे गुड नाईट केदू. आई आता तारिणीला कसं समजवू? मला नाही आवडत तिची बहीण, मला ती आवडते. हा काय आता, तुम नहीं तो तुम्हारे हाथ का बनाया हुआ भरी थी सही. काका, अरे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. पण तुम्ही इथे कस काय? अरे गाडी बिघडली आहे का? हो, मध्येच रस्त्यात बंद पडली आहे. अरे तुम्हाला कुठे जायचं होतं का? मी सोडू तुम्हाला? नाही अरे, ए बाळा वेळ लागणार आहे दुरुस्त व्हायला. थोडासा वेळ लागेल, पण तुम्हाला कॅब बुक करून देऊ कसं? नाही नाही, काय गरज आहे, मी आहे ना. काका मी सोडतो तुम्हाला माझ्या गाडीवर. कामाचं काय ते करू आपण नंतर. पण तुम्हाला जमेल ना बाईकवर बसायला? अरे जमेल ना, म्हणजे मला काय म्हातारा समजलास की काय तू? तुला मागे बसून मी गाडी चालवू शकतो. चला या काठी द्या काका, मी पकडतो. अशा रीतीने आपला केडी आता केदू झालाय. केदू. आता येऊ दे सरांना, मी केदू म्हणून हाक मारणार आहे बघा. गप्पा बस, नको काहीतरी केदू वगैरे, ते उगाच बॉस वरती चिडतील. आणि बॉस आपले केदू सर असे नाही येतात, ते दुसऱ्या कुठल्या मुलीकडे ना धुंकून पण बघणार नाही. हो, एक मिनिट, दुसऱ्या मुलीकडे बघणार नाही म्हणजे पहिली कोण आहे? ए कुठे गेलात? अरे काय इतका तरुण हँडसम आहे, मागच्या सीटवर बसणारी कोणी आहे की नाही? नाही. काय इतकं लाजतोय, जे चेहऱ्यावरचं हास्य सांगतोय आहे नक्की कोणीतरी आहे. नाही अजून तरी असं कोणी नाहीये. आहे नक्की नक्की आहे कोणी. ती गाडी दे माझ्याकडे दे. हो. हे बाळा डायरेक्ट घरी घेऊन ये गाडी. हो साहेब. निघायचं? सावकाश रे. बॉस, केडी सर फोन नहीं उठा रहे. अगं बाईकवर असेल तो, उचलेल. थांब. बॉस नमस्कार. नमस्कार सर, आलात तुम्ही? नमस्कार. आमच्या सगळ्यांतर्फे तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर द इन्व्हाइट. तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, थँक्यू. मला खूप छान वाटलं. तुमचे कोणी गेस्ट येणार होते ना सर? हो आलेत ना. हे काय कुठे राहिले? या काय आल्या? इरा, तू काही काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवेन. बॉस हिने आपल्या सगळ्यांना पाहिलंय. काही झालं तरी तिच्यापासून वाचायला हवं. सगळ्या टीमला सांग. हा आता यांना आत घेऊन जाऊ. या ना सर, या 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 आतमध्ये. इरा ये बाळा. या आमच्या गेस्ट. कौशिकी मॅडम तुमच्या गेस्ट होत्या का? हो. नाही मला माहिती आहे तुमची ओळख आहे, पण म्हटलं परत करून देऊया. या द कौशिकी खांडेकर, MNN नेटवर्कच्या हेड. सत्याची बाजू परखडपणे मांडणाऱ्या आणि गुन्हेगाराचा चेहरा म्हणजे खरा चेहरा लोकांसमोर आणणाऱ्या MNN नेटवर्कच्या सर्वेसर्वा
द कौशिकी खांडेकर. कामत काका. असं ना, अगं खरं तेच सांगतोय मी. कौशिकी म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि कौशिकी ही तारिणी. नाही, मला माहिती आहे तुमची ही ओळख आहे. बेलसारे घराण्याची मोठी मुलगी म्हणून तुमची ओळख आहे. पण तारिणीची एक वेगळीच ओळख मला तुला करून द्यायची आहे. ही तारिणी, हा आश्रम, या आश्रमातली ही सगळी मुलं, या सगळ्यांची ही तारिणी खूप काळजी घेते. त्यांना छान छान गोष्टी सांगते, त्यांच्यावर उत्तम संस्कार करते. या मुलांची पुढची पिढी कशी व्यवस्थित तयार होईल, ही मुलं भविष्यात कशी चांगली व्यक्ती म्हणून वावरतील, याकडे ही तारिणी बारीक लक्ष ठेवून असते. आणि फक्त तारिणी नाही बरं का, यांची संपूर्ण टीम हे कार्य करते. खरंच या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढ्या निस्वार्थीपणे आजकाल कोण काम करतं ग? सर अहो असं का बोलताय? आम्ही आमचं कर्तव्य करतोय फक्त. अगं नुसतं कर्तव्य नाही, तुम्ही फार मोठं काम करताय. या समाजाला तुमच्यासारख्या लोकांची फार गरज आहे. तू काय, कौशिकी काय, आजकालच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे आहात. अरे हो, बोलता बोलता एका महत्वाच्या व्यक्तीची ओळख करून द्यायची राहूनच गेली. आमची प्रिन्सेस, स्ट्रॉंग गर्ल इरा. इरा, ये बा. अब सर अहो असू देत ना, रमली आहे ना ती. लहान मूल कसं दुसऱ्या लहान मुलांसोबतच रमतं. खेळतात तर खेळू देत त्यांना. आणि ही पोरं आहेत तिच्यासोबत, तुम्ही काही काळजी नका करू, ते व्यवस्थित खेळवतील ती. चला ना, फराळाची व्यवस्था केली आहे, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. बरं कौशिकी, हो चल आपण आश्रम बघूया. ये. हो. हा इथे. इरा, लागलं नाही ना तुला कुठे? हा, लागलं नाही ना बाळा? व्यवस्थित आहेस ना तू? इथे दुखतंय? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.